1989 यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अनुभव सांगावे. त्यानंतर अक्षय माहोरे सर यांनी यानंतर आपले अनुभव सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. सकाळी निघताना सहज ती बोलली, येऊ का मी पण ॲल्युमिनी मीटला. शहारलो पळभर आणि म्हणालो मी, ये ना तू पण आचार्य श्री मन्नारायण पॉलिटेक्निकला. मनाच्या कोपऱ्यातून व्यक्त व्हायला, माझे गुरुजनांना, माझ्या नवीन व जुन्या सर्व मित्रमैत्रिणींना भेटायला. नमस्कार, मी दीपक सोनटक्के, बॅच 86-89, सध्या कार्यरत महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे अमरावतीला चीफ इंजिनियर. आता याआधी मनोगत व्यक्त केलेल्या सर्वच व्यक्तींनी गद्यामधून मनोगत व्यक्त केलेले आहे. मी थोडंसं पोएट्री पण करत असल्यामुळे थोडं मी माझ्या भावना पद्यातून व्यक्त करण्याचा यत्न करतो आहे. स्थापत्य व रुरल अभियांत्रिकी पिपरीचा मी एक माजी विद्यार्थी. जुन्या आठवणींना उजाळा देऊन दोन शब्द इथे काव्यात मांडतो. जुन्या आठवणींना उजाळा देऊन दोन शब्द इथे काव्यात मांडतो. पण रेखाटताना भावना जर का किंचितही चुकलो तर मनापासून आधीच क्षमाही मागतो. आधीचा परिसर आणि आताचा परिसर बरेचसे चेंजेस झालेत. सिव्हिल अँड रुरल पॉलिटेक्निकचा काय होता तो रस्ता व रस्त्याकडेचा डोंगर. विस्तीर्ण झाला तो रस्ता आज, पण नजरेआड झाला मात्र डोंगर. कॉलेजचे नामकरणसुद्धा झालेले आहे. कास धारण केली नवीन या कॉलेजने निसर्गाच्या परिवर्तन नियमास अनुसरून. नवऊर्जेने सज्ज आज उभे हे सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, अर्थातच आचार्य श्री मन्नारायण पॉलिटेक्निक. मराठीतून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुठून येणार इंग्रजी स्किल. आम्ही पासआउट मराठी झालो होतो, 10वी मराठीमधनं केलं मी, मराठी मीडियम. त्यामुळं सुरुवातीला ज्यावेळेला ॲडमिशन घेतली, मी आधी JB कॉलेजला ॲडमिशन घेतली 11वी-12वीला. पण कुणीतरी नंतर सांगितलं की पॉलिटेक्निक कर, लवकर नोकरी लागते. म्हणून घरच्यांना वाटलं चला मुलाला लवकर नोकरी लागेल, म्हणून पॉलिटेक्निकला आलो. मराठीतून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुठून येणार इंग्रजी स्किल. पण लिखितकर सरांनी भारी शिकवले आम्हास मात्र कम्युनिकेशन स्किल. खोडके सरांचा केमिस्ट्री शिकवायचे. खोडके सरांचा केमिकल लोचा आणि लुले सरांचे फिजिक्स इलुस्ट्रेशन यांच्या साध्या सोप्या शिकवणीतून साध्य झाले आयुष्याचे किचकट सोल्युशन. मनवाड सर ज्यावेळेला इथे होते त्यावेळेला आम्ही त्यांचे विद्यार्थी नव्हतो. पण फर्स्ट इयरला असताना माझा पण एक मराठी मॅथ्स विषय राहिला होता. नंतर मी त्यांच्याकडे शिकवणी लावली होती. त्यांचे शिकवणे मला अप्रतिम आवडायचे. स्वप्न बघावे उघड्या डोळ्यांनी, अगणित अमर्याद इन्फिनिटी. स्वप्न बघावे उघड्या डोळ्यांनी, अगणित अमर्याद इन्फिनिटी. नमूद करावीच लागेल ना मंडवार सरांची लिमिट 0 टेंड्स टू इन्फिनिटी. साध्या सोप्या भाषेत शिकवला ज्यांनी चेन लिंक सर्वे. साध्या सोप्या भाषेत शिकविला ज्यांनी चेन लिंक सर्वे. त्या झरकर सरांची आठवण न काढताच आम्ही समोर जाणार कसे बरे. पत्की सर, त्यानंतर शनिचर सर ड्रॉइंग शिकवायचे मला. प्रत्येक सरळ दिसणाऱ्या गोष्टीला 2D आणि 3D, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल, प्रत्येक सरळ दिसणाऱ्या गोष्टीला 2D आणि 3Dमध्ये कसे रेखाटावे. सरळ रेषेत आयुष्य जगणाऱ्या शनिचर व पत्की सरांनीच हे शिकवावे. ETMTची सांगड, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी अँड मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, शहा सर आणि केवलिया सर शिकवायचे. ETMTची सांगड घालून दिली शहा केवलिया सरांनी. शोलेमधली जय वीरूची जोडी
उभी ठाकली ना तुमच्या नयनी. सॉईल अँड कॉन्क्रीटचे थरावर थर रचले चेपे सरांनी. चेपे सर आम्हाला सॉईल मेकॅनिक शिकवायचे, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी शिकवायचे. सॉईल आणि कॉन्क्रीटचे थरावर थर रचले चेपे सरांनी, आलो इथपर्यंत तरीही खचला ना थर कुठलाही. बेस इतका पक्का आहे की आलो इथपर्यंत तरीही खचला ना थर कुठलाही. अप्लाइड मेकॅनिक्सची मूलभूत तत्वे असो वा RCCचे वर्किंग स्टेट लिमिट स्टेट. अप्लाइड मेकॅनिक्सची मूलभूत तत्वे असो वा RCCचे वर्किंग स्टेट लिमिट स्टेट, झरकर देशपांडे सरांचे लिहिलवण्या शिकवण्यातून आम्हा पामरांच्या मनावर विषय बिंबवला गेले थेट. आपटे सर नाही आहे तिथे. शिकविता शिकविता खडू मारून जागृत आपटे सरांचे कॅल्क्युलेशन. ते क्लासमध्येच खडू मारायचे आणि विचारायचे काय झालं सांगा, काय रिझल्ट आहे सांगा. शिकविता शिकविता खडू मारून जागृत आपटे सरांचे कॅल्क्युलेशन, दिग्रसकर सरांचेही तळहातावर मोजून क्षणात व्हॅल्युएशन. सर्वच शिक्षक व स्टाफच्या मेहनतीतून घडली आमची मूर्ती. सर्व शिक्षक व स्टाफच्या मेहनतीतून घडली आमची लहानची मूर्ती. करुणी नतमस्तक ऋणात राहतो एक नचिकेत जरी गाठली कीर्ती. आता मंडवाड सरांनी सांगितलं की कॉलेजसाठी आपल्याला काय करता येईल. त्यांनी कन्सल्टन्सीचं एक आपल्याला माध्यम सांगितलं. आता मला तुम्हालाही सांगायला आवडेल की आता सध्या एक लेटेस्ट मी एक 5-6 महिन्याआधी असेल एक शासनाचं पत्र बघितलं, JR बघितला. त्यांनी लिहिलं की COEP कॉलेज जे आहे पुण्याचं, त्यांनी काहीतरी तिथे प्रेझेंट केलं की आमच्या कॉलेजमध्ये सगळे डॉक्टरेट आहेत, हे आहे सगळं आहे. तर आमच्या कॉलेजला ज्यावेळेला तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये कुठल्याही बिल्डिंगचं डिझाईन असो, कुठल्याही रस्त्याचा DPR असो, कुठल्याही गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये ज्यावेळेला तुम्ही प्रायव्हेट कन्सल्टन्सी नेमता त्यावेळेला तुम्ही या संस्थेचाही विचार करावा, अशा अर्थी ते पत्रक होतं. तर त्या बाबतीत मला असं सुचवावंसं वाटेल की जर असं शक्य असेल तर आपल्याकडे जेवढे डॉक्टरेट आहेत, मे बी डिफरंट कन्सल्टन्सी असू शकते. सॉईल शिकवणारे सॉईल मेकॅनिक्स सॉईल कन्सल्टन्सी असू शकते. काही मित्र सॉईल कन्सल्टन्सीमध्ये आहे, काही स्ट्रक्चरल कन्सल्टन्सीमध्ये आहे, काही लोकांच्या इंडिव्हिज्युअल कन्सल्टन्सी आहे. जसे नागपूरचे PT मसे सर आहेत, PT मसे आहेत, बरेचसे लोक आहेत. पण अशा ग्रुप कन्सल्टन्सीमध्ये सुद्धा म्हणजे जसं आता आपल्याला कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून ते आपल्याला करणं सहज शक्य आहे. फॉर एक्झाम्पल, मी आधी 1997 ते 2000 या वर्षात मी काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेमध्ये सायंटिस्ट म्हणून कार्यरत होतो 3 वर्ष. तर त्या रिसर्च इन्स्टिट्यूटला प्रोजेक्ट कसे यायचे, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स यायचे, काही प्रायव्हेट प्रोजेक्ट्स यायचे. मी स्वतः नरोरा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, कायगा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, या पॉवर प्लांटमध्ये जे काही रिॲक्टर्स बांधल्या गेले किंवा बांधण्यात येणार होते त्यावरती त्या रिॲक्टरच्या तिथे ज्या काही इतक्या अमर्याद टेम्परेचर जबरदस्त राहायचं. आम्ही कायगाला काम करायचो तो 55 डिग्री सेल्सिअसपर्यंत काम करायचं, 1 तासाच्या वरती आतमध्ये उभं नाही राहू शकायचं. तर त्या न्यूक्लिअर रिॲक्टरला आम्ही इन्स्ट्रुमेंटेशनचे काम केले. मग असे डिफरंट प्रोजेक्ट्स केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये ज्या विंग्स होत्या त्या इन्स्टिट्यूटच्या, तर असे डिफरंट प्रोजेक्ट्स अलाइन करून जसा एक पर्टिक्युलर त्या प्रोजेक्टची इस्टिमेटेड कॉस्ट येईल, जसा 100 रुपये फॉर एक्झाम्पल त्या इस्टिमेटेड कॉस्ट आली, 100 रुपये कॉस्ट आली, तर 100 रुपयाचे सरळ 50% किंवा 60% कॉलेजला जातील आणि जे 40% आहे 50% आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन होईल. जे काही त्या कमिटीमध्ये त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या प्राध्यापकामध्ये होईल, जो डायरेक्टली इन्व्हॉल्व आहे त्यांच्यामध्ये होईल, आणि जो इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहे इव्हन तुमचा कॉलेजचा शिपाई जरी असेल त्यालाही 2 पैसे मिळेल आणि ते बाकायदा ऑफिशियल आहे. आणि त्याच्यातून आपल्याला कॉलेजची पण प्रगती साधता येईल. कॉलेजच्या प्राध्यापकांनाही आपल्याला वाटेल की आपण फील्डचे काम करू, फील्डच्या ड्युटी करणं शक्य होईल. आणि कॉलेजचा जो सर्वसाधारण कर्मचारी आहे, शिपाई असो क्लर्क असो, त्यालाही 2 पैसे मिळतील. तर या गोष्टीशी रिलेटेड जर काही माहिती आवश्यक असेल, हवी असेल, तर मी आपल्याला COEPचा जे काही पत्र काढलं, JR काढलं, मी आपल्याला उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतो आणि माझ्या शब्दांना इथे विराम देतो. धन्यवाद.
यानंतर श्री अक्षय माहुरे बॅच 2010 हे माझे विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रथमतः मी या शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केली त्या जमनालालजी बजाज सर यांना अभिवादन करतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे पॅटर्न आदरणीय श्री संजयजी भार्गव सर, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रवीण पाचपोर सर, आमचे मित्र, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होकम सर, सर्व आमचे प्राचार्य वर्ग, बंधू आणि भगिनींनो. मी सुनील कडू, म्हणजे GR कडू, माझं पूर्ण नाव गेंद्राज रामकृष्ण कडू, पण माझं टोपण नाव सुनील, म्हणून मला सुनील या नावाने ओळखलं जातं, पण ऑफिशियली GR कडू. 1983ला मी ते इयरली पॅटर्नच्या फर्स्ट बॅचला जॉईन झालो आणि 86ला मी इथनं फर्स्ट बॅचमध्ये पासआउट झालो. आमच्या वेळेस 120 लोकांची स्ट्रेंथ होती, पण फर्स्ट इयरचा इयरलीचा बॅच इतका कठीण असल्यामुळे फक्त सेकंड इयरला 60च मुलं राहिलो होतो आम्ही. त्याच्यामुळे 86चं तुम्ही म्हणतात की स्ट्रेंथ नाही आहे, स्ट्रेंथ नाही, तर ते त्यामुळे 10-12च आले, बाकी आले नाही. आणि त्याच्यानंतर एकच सेक्शन सुरू राहिला 2 वर्ष. माझ्या जीवनाची जी खरी सुरुवात झाली ती या कॉलेजपासूनच झाली. जशी सगळ्या मित्रांनी सांगितली तशी माझी 10 नंतर पॉलिटेक्निक मी कंप्लीट इथे केलं आणि त्यानंतर मग इथलं शिक्षण घेतल्यानंतर मी ज्युनियर इंजिनियर APMCच्या PWD विभागामध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून 1987ला जॉईन केलं. त्यानंतर 10 ते 12 वर्ष तिथे ज्युनियर इंजिनियर म्हणून काम केलं. नंतर मग आपली डिग्री पूर्ण केली, तिथे डेप्टी इंजिनियर होतो. मग जवळपास 6 ते 7 वर्ष तिथे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून काम केलं. त्यामध्ये सगळे मोठे हेवी प्रोजेक्ट्स होते, गोडाऊन्स, वेअरहाऊसेस प्रोजेक्ट, रोड्स, इंटिग्रेटेड वर्क होतं सगळं, ते कंप्लीट केलं. 2012ला मला असं वाटलं की आता जसं माझ्या एका मित्रांनी सांगितलंच, तुम्ही सेफ झोनमध्ये राहता, सेफ झोन सोडला पाहिजे. मी 2022ला जवळपास 20-22 वर्ष झाल्यानंतर मी कार्यकारी अभियंता या पदाचा राजीनामा देऊन स्वतः कन्सल्टन्सी स्थापन करायचा निर्णय घेतला आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचा निर्णय घेतला. कॉलेजच्या या सगळ्या मला जे बेसिक नॉलेज जे म्हटलं आहे की पॉलिटेक्निक 3 वर्ष प्रथमतः झालंच पाहिजे, जे आज माझ्याकडे ट्रेनिंग इंजिनियर्स पण असतात, त्या BE ग्रॅज्युएट झालेले असतात, प्रायव्हेट कॉलेजचे असतात, पण त्यांना जे काही टेक्निकल नॉलेज, टेक्निकल वर्ड्स असतात, प्रॉपरली कुठल्याही प्रकारचे कंप्लीट नॉलेज नसतं, जे इथे मिळालं. इथे आमच्या प्राचार्य वर्गाने, आता प्राचार्य वर्गाचं सगळ्यांचंच नाव घेतलं, खूप आमच्यावर कठीण परिश्रम घेतलेले आहेत, आमचा घाम काढलेला आहे. आमचा या इथे आम्ही जे बसायचं इथे लॅबॉरेटरीमध्ये, वर्कशॉपमध्ये, तो टोटल घासून घ्यायचे आमच्याकडनं बॉक्सेस बनवून घ्यायचे, खूप वर्क केला आम्ही. तोच बेस आमचा इथे पक्का झाला आहे. त्यामुळे या शिक्षण संस्थेनी जे काही घडवलं आहे ते हे घडवलं आहे आणि बेस घडवला आहे, पक्का घडवला आहे, वरच्या वर नाही घडवलेला आहे. त्याचा पाया खूप मजबूत केला. याचं उदाहरण पण मी आहे. कन्सल्टन्सी सुरू करताना मी आता महाराष्ट्र शासनामध्ये PWD, नागपूर रिजन, अमरावती रिजन, NBCC, NRHM या सगळ्या याच्यामध्ये कन्सल्टंट म्हणून त्यांच्या पॅनलवर एम्पॅनल्ड आहे. सगळे मोठे प्रोजेक्ट माझ्या हाताखालनं गेलेले आहेत. VNIT प्रोजेक्ट, आज सध्या चालू असलेला दीक्षाभूमी प्रोजेक्ट, नागपूरचा IIIT प्रोजेक्ट, यावरसुद्धा मी वर्क केलेलं आहे. चंद्रपूरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होतं, ते त्याच्यामध्ये सुद्धा माझं इन्व्हॉल्वमेंट होतं. जे काही माझे प्रोजेक्ट, म्हणजे जे काही प्रोजेक्ट होते, इलिजिबिलिटी माझी नव्हती बसत, त्या ठिकाणी आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये वर्क केले. एक डिझाईन असोसिएट म्हणून दिल्लीची फर्म होती, त्या प्रोजेक्टसोबत डिझाईन करून त्यांचा आर्किटेक्चरल पार्ट आम्ही सगळ्या डिझाईन आणि सगळा पार्ट सांभाळला. असे आम्ही या प्रोजेक्ट या इथे करत आलो आहे आणि आता सुरू आहे. आता कॉलेजचं जर जे म्हटलं सगळ्यांनी दिवस आठवायचे, तर कॉलेजचं दिवस म्हणजे कॉलेजला यायचं म्हणजे एक महाभारतच होतं सर. पहिला चढाव, दुसरा उतार, तिसरा चढाव, असं होऊन या कॉलेजला असं टेकड्या क्रॉस करून यावं लागत होतं. आता तर वाटतच नाही कॉलेजला, कॉलेजचा रस्ता बिलकुल स्ट्रेट झाला आहे. आणि पुन्हा आठवणीत असायचं म्हणजे आमच्या कॉलेजची टेकडी, जुनं कॉलेज, कॉलेजची टेकडी, हा कॉलेजचा रस्ता, हा येळाकेळीला जाणारा रस्ता क्रॉस करणं म्हणजे छोटासाच रस्ता होता, आज किती मोठा रस्ता झालेला आहे.
आम्हाला आपटे सर आठवतात, देशपांडे सर आठवतात. देशपांडे सरांची माझ्याच लिव्हिंग सर्टिफिकेटवर सही देशपांडे सरांचीच आहे. देशपांडे सरांनी आम्हाला खूप शिकवलं. देशपांडे सर ज्या 40 वर्षाआधी जसे होते तसेच आज दिसत आहेत. त्यांच्यामध्ये बदल नाही. आम्ही त्यांच्याकडे विचारणार आहे की तुम्ही सर कुठलं औषध घेताय आणि कुठे तुम्ही हे करतात आहे. बरं, माझं आता या सगळ्या याच्याबद्दल शिक्षण संस्थेबद्दल असं म्हणायचं आहे की आपण या संस्थेचे स्टुडंट आहोत. जे काही फायनान्शियली किंवा जे काही आपण वरती पोहोचलो आहे ते या संस्थेच्या बेसिक संस्थेच्या याच्यामुळे झालं आहे. मला असं वाटतं की या संस्थेच्या ॲल्युमिनायनी काहीतरी संस्थेला जे काही जर शक्य असेल, संस्थेला जर वाटत असेल आणि ॲल्युमिनायला जर वाटत असेल, पर्सनली माझ्या सगळ्या मित्रांना असं वाटत असेल की काही या संस्थेला हातभार लावावा. आपण खरंच जर म्हणतो मनातून की या संस्थेमुळे मी खूप समृद्ध झालो, खूप विकसित झालो, तर या संस्थेमध्ये हातभार लावावा अशी माझी स्वतःची पण इच्छा आहे. आणि बाकी सगळ्या ॲल्युमिनाय मला या गोष्टीला सपोर्ट करतील किंवा प्रयत्न करतील असं मला वाटतं आहे. आणि जर संस्थेने म्हटलं तर ते कार्य आम्ही पुढे नेण्यास तयार आहोत. उदाहरण द्यायचं झालं तर VNITमध्ये VNITमध्ये ॲल्युमिनाय ऑर्गनायझेशन आहे. ॲल्युमिनियम आता VNITचे ॲल्युमिनाय खूप बाहेर देशातपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे ते ॲल्युमिनियम जे काही संस्थेने काही टेक्निकल बाबी किंवा काही बाबी सुचवल्या विद्यार्थ्यांकरता तर ते डोनेट करून करतात आहे तिथे. अशा प्रकारे जर आमच्याही मित्रांनी सुद्धा सहकार्य केलं, माझं त्याचा सपोर्टिंग आहे. ज्यांनी कोणी असे सहकार्य केलं किंवा मित्र म्हणत असतील आमचा विकास, आमची उन्नती आम्ही ज्या बेसवर तयार आहोत या संस्थेच्या फाउंडेशनमध्ये झालो, तर त्याला हातभार लावायला मी कधी पण तयार आहे आणि माझे मित्रही तयार असतील असं मला वाटते. फक्त आपण ती संधी द्यावी. सर, हां सर, बिलकुल सर. मी म्हणतोय आज आम्ही ज्याही इन करोजमध्ये आम्ही वर्क करतो सेल कुठेही. आज ते चीफ इंजिनियर झाले सर, सगळ्या ठिकाणी आज चीफ इंजिनियर आहेत, बोकारे सर आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत खूप मोठे. यांनी आज आम्ही आमच्या जीवनातला तिळाचा वाटा म्हणा किंवा आम्हाला जे वाटलं, जे संस्थेला वाटत असेल की मुलांच्या विकासांकरता की लॅब पाहिजे आहे, कुठे काही विकासायचं करायचं आहे, हा प्रोजेक्ट आहे, एक लिमिट असेल तर प्रत्येकाने ते करावं असं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना एक आव्हानही आहे. म्हणजे इथे आपण जर समजा ॲल्युमिनाय म्हणून आलो आणि फक्त कॉलेज म्हटलं की माझा विकास झाला, ज्या संस्थेने माझा विकास केला त्या संस्थेला मला काहीतरी जीवनातला वेळ दिला पाहिजे. यथाशक्ती पैशानी होत असेल तर ती आपण केली पाहिजे असं माझं मत आहे. आणि याला आपण संस्थांनी या लेवलवर विचार करावा, आम्हाला तसं कळवावं. जे काही शक्य होत असेल, जे काही जुळतील ते जुळून आम्ही या संस्थेच्या पुढील कार्यास हातभार लावण्यास तयार आहोत. ही माझं एक इथे सर आता हा कार्यक्रम फार चांगल्या तऱ्हेने यशस्वी झाला. फार चांगला दिवस गेला, फारच छान गेला. या कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केलेत भावसार सर, राजवाड मॅडम, तुम्हाला तर सॅल्यूट्स सर. म्हणजे तुम्ही इतक्या सगळ्यांचा आमचा वेळ इतका चांगला आनंदी गेला. जुने दिवस आठवलेत आम्हाला, सगळे आठवलेत. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. यानंतर पुष्पा जोगे मॅडम यांना मी विनंती करेल की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. पुष्पा जोगे मॅडम. पुष्पा जोगे इकडे आहे का? या मॅडम. माझे मित्रमैत्रिणी सगळे उपस्थित आहे, तर मी 2 शब्द बोलूनच टाकते. आता आज जे काही मी आहे, आज मी नागपूर महानगरपालिकेत डेप्युटी इंजिनियर पदावर कार्यरत आहे. आणि हे जे सगळं पद मला मिळालेलं आहे ह्याचा पाया जो आहे मला ह्या पॉलिटेक्निक कॉलेजमधून मिळालेला आहे. मला जे माझ्या गुरुजनांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे, त्यांनी जो स्ट्रिक्टनेस कायम ठेवून जे मी शिकली आहे या कॉलेजमध्ये. मी गव्हर्मेंट ऑफिसमध्ये काम करते, तिथल्या कामाची पद्धत तर माहीत असते की आजचं काम उद्या करता येतं. पण या ठिकाणी जे शिकवलं होतं आम्हाला, दिग्रसकर सर इस्टिमेटिंग कॉस्टिंग शिकवायचे. त्यांचं असं होतं, थोडं जरी त्यात एक मेजरमेंट शीटमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये चुकलं, आत्ता जा आणि आत्ता ते दुरुस्त करून आणा. मग ते मेजरमेंट शीट बदलावा, ॲबस्ट्रॅक्ट शीट बदलावा. तर ती जी सवय पडलेली आहे की आत्ताचं काम आत्ता करायचं, हे आजही आम्ही गव्हर्मेंट ऑफिसमध्ये पण तसंच्या तसं करतो, प्रयत्न करतो. आमचे कलिग सगळे म्हणतात की मॅडम हे उद्या होईल ना काय? नाही ते आजच करा, उद्या आल्यावर उद्याचं काय आपण बघू. देशपांडे सर, झरकर सर, केवलिया सर, सगळ्यांच्या अंडर मी फर्स्ट इयरपासून
जे काही शिकली ते आम्ही ब्लॅकस्मिथमध्ये जाऊन ते भट्टीमध्ये गरम व्हायचं. तर ती जे 4-4 तास उभं राहायचं तेव्हा असं वाटायचं की हे काय आहे इंजिनिअरिंगमध्ये, हे कशाला आहे. पण नंतर जेव्हा फील्डवर्क आणि डेली रुटीनमध्ये जे काम पडतं आहे तर ते जे आपण पक्कं बनलं आहे तर ते वाटतं की नाही नाही, हे जे सिलेबसमध्ये होतं हे अगदी बरोबर होतं. खरं सांगू इच्छिते, या कॉलेजनी आम्हाला खूप काही दिलं आहे. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा जॉईनिंग केलं नागपूर महानगरपालिकेत तेव्हा तिथल्या मी टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटला जॉईन झाले. तिथल्या एक भुक्ते सर होते, असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग. त्यांनी आधी विचारलं होतं तुम्ही कुठल्या कॉलेजमधून, गव्हर्मेंटमधून केलं ना. म्हणजे हा प्रश्न जो पहिला होता तेव्हा कळलं की गव्हर्मेंट कॉलेजचं महत्त्व काय आहे. आणि ते जे घडवलं आमच्या सगळ्या गुरुजनांनी, शिक्षकांनी, तर ते आज खूप मोलाचं आहे माझ्याकरता. आणि मी खरंच या कॉलेजची खूप कृतज्ञ आहे की एवढ्या मोठ्या पदावर आज मी गेली आहे. त्याचे मी खरंच या कॉलेजचे आभार व्यक्त करते. आणि याच्या आधी जे माझे क्लासमेट्स होते, दीपक सोनटक्के सर, आणि याच्या आधी पण ते कडू सर वगैरे येऊन गेले PWDचे, त्यांनी जे म्हटलं आहे की जे ॲल्युमिनी आहे त्यांनी खरंच या कॉलेजकरता काहीतरी करावं, हातभार लावावा, किंवा आपल्या जे काही आहे प्लॅनिंग्स त्याच्यामध्ये सहभाग असावा. तर मला हे त्यांची कल्पना खूप छान वाटली. आणि याबद्दल आम्ही सगळे मिळून खरंच विचार करू. आपला एक छान ग्रुप बनलेला आहे. या ग्रुपमध्ये सुद्धा आम्ही या प्लॅनिंगमध्ये काहीतरी करता येईल का याबद्दल खरंच विचारविनिमय करू. आणि एवढं सगळं बोलून मी माझे 2 शब्द समजते. नमस्कार. आणि मला गाणं म्हणायचं आहे एवढं मात्र नक्की. 80 ते 85 बॅचला आपल्या कॉलेजचा विद्यार्थी होतो, सुनील शहाकार. आपल्या कॉलेजमध्ये माझ्या बऱ्याच चांगल्याच स्मृती आहेत. आम्हाला जसं आपटे सर, देशपांडे सर, शहा सर, केवलिया सर, आपले खोडके सर, झरकर सर, या सर्वांनी छान घडवलं. त्याच्याचमुळे आम्ही आमच्या पायांवर सोसायटीमध्ये उभं राहू शकलो. हार्डवर्कमुळे आम्हाला पुढच्या जीवनात काहीच कठीण गेलेलं नाही. या कॉलेजनी शिक्षणासोबतच मला एक आपली विद्यार्थिनी होती अनिता चौधरी, ती मला पत्नी म्हणून पण लाभली. त्याच्यामुळे या कॉलेजने मला पूर्ण जीवनाचा खरा आनंद दिला. नंतर ती आता दुर्दैवाने ती या जगात नाही, पण या कॉलेजच्या तिच्या भरपूर चांगल्या सुखदुःखाच्या आठवणी आहेत. म्हणून मी तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ कॉलेजला काही 51,000 रुपयाची देणगी देऊ इच्छितो. तर तिचा कृपया स्वीकार करावा. बस सर, धन्यवाद. तरी बॅच 1983 हे आपले मनोगत व्यासपीठावरून व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. आणि आदरणीय संस्थेचे चालक, मालक आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवणारे माझ्यासमोर बसलेले प्राध्यापक वर्ग, म्हणजे सर्वात पहिल्यांदा कुणाचं नाव घ्यायचं आणि शेवटी कुणाचं घ्यायचं, तर ती स्पर्धा नाही आहे याच्यामध्ये. की आम्हाला सर्वच सरांनी शिकवलं आहे. देशपांडे सरांनी शिकवलं आहे, केवलिया सरांनी शिकवलं, खोडके सरांनी शिकवलं आहे, दिग्रजकर सरांनी शिकवलं आहे, आणि लिखितकार सरांनी हे शिकवलेलं आहे. लिखितकार सर मला म्हणजे आपल्यामध्ये नाही आहे, पण त्यांचे उपकार म्हणजे ज्याला पर्सनली उपकार म्हणतात, वैयक्तिक उपकार म्हणतात, ते आहे. आपण सर्वच, मी ओळख करून देतो की मग माझं नाव देवानंद महादेवराव रंगारी, आईचं नाव पार्वती, म्हणजे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे कसं मी झालो त्यांचा नंदी, शंकर महादेवचा मुलगा म्हणजे मी नंदी. तर मी ह्या नंद्यांनाही घडवायचं ह्या कॉलेजने काम केलेलं आहे. माझ्यासमोर बसलेले सर्व आदरणीय, म्हणजे माझ्यापेक्षा जे सिनियर आहेत ते माझ्यासाठी आदरणीय, शिकवले ते पूजनीय, आणि 83च्या नंतर जे काही झालेले आहे ते मित्रपरिवार. आपण इंजिनियर आहो
अनेक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. इंजिनियर असल्या म्हणजे अनेक क्षेत्र म्हणजे कसं आहे की कोणी टीचिंग जॉबमध्ये आहे, कोणी कॉन्ट्रॅक्टरमध्ये झालेले आहे, कोणी बिल्डर आहेत, कोणी प्रोफेसर आहेत, कोणी कन्सल्टंट आहेत. आणि मॅक्सिमम लोक इंजिनियर झालेले आहेत ते गव्हर्मेंट सेक्टरमध्ये काम केलेलं आहे. तर त्यांना चांगलं माहीत आहे की टेंडर भरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 बीड असतात, 2 लिफाफे असतात. एक कमर्शियल असतात, बरोबर ना सर, आणि एक टेक्निकल असतं. तर कमर्शियलच्या याच्यावरून त्या माणसाची पत माहीत पडते. टेक्निकल जो लिफाफा असतो, जो बीड असते, ते नंतर उघडल्या जातं आहे. आणि कमर्शियल जे बीड असते, कारण की काही लोकांना बोलतात की आपण असं करायला पाहिजे, आपण तसं करायला पाहिजे, आपण संस्थेला द्यायला पाहिजे, आपल्याला ह्या संस्थेचे उपकार आहे, गावाचे उपकार आहे, याचे उपकार आहे, त्यांचे उपकार आहे. ते काही जरी असलं, आपलं क्रेडिट कितीही जरी असलं आहे, तर कितीही क्रेडिटवाला माणूस असेल तर त्या माणसाला मार्केटमध्ये पाठवायचं आणि त्याला सांगायचं की क्रेडिटमधून तू 2 डझन केळी घेऊन ये. तो घेऊन येऊ नाही शकणार, कारण की त्याच्या खिशामध्ये पैसेच पाहिजे. आणि जो कोणी हा विचार करत असेल की नाही पैसाच काही सर्व नाही, पण आम्ही अशा याच्यामधून वाढलेला आहो की सांगायचा गर्व नाही होत, अभिमान थोडासा वाटतोय की ह्या संस्थेमध्ये यायच्या अगोदर, ॲडमिशन घ्यायच्या अगोदर सर्वच्या सर्व 99% जे विद्यार्थी होते ते ठणठण गोपाल होते. ॲग्री आहे की नाही माझ्यासोबत? आणि आता डबा जर वाजवला तर सर्व डबा वाजेल, त्याच्यात 5ची नोट असेल आणि 5 रुपयाचं एक नाणं असेल आणि 500 रुपयाचंही हे असेल. प्रामुख्याने सांगतोय की या अगोदर बऱ्याच लोकांनी बोलून गेलेले आहे की आपण संस्थेसाठी काय करायला पाहिजे. मी 83मध्ये ॲडमिशन घेतली, 81मध्ये ॲडमिशन घेतली, 83चा पासआउट आहे. त्यावेळेस नोकऱ्या लागायच्यात. माझे जे सिनियर होते त्यांनी मुंबईवरून 15 पैशाचं कार्ड पाठवलं. त्यावेळेस 15 पैशाचाच जमाना होता. 15 पैशाचं कार्ड पाठवलं की देवानंद तू प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करशील काय, 1500 रुपये तुम्हाला पगार भेटेल. कारण की इथे 200 रुपये हे ट्युशन म्हणजे जे एक्झाम फी असे ते पैसे भरायसाठी माझे 2-3 वर्ष लिहितकर सरांनी माझे पैसे भरलेले आहे. हे उपकार आहे, उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. त्यांचे 200च्या ऐवजी आज अशी ऐपत आहे की आपण 2 लाख रुपये देऊ शकू, पण त्यावेळेस त्यांनी 200 रुपये जर भरले नसते तर काय झालं असतं. तर असेही प्राध्यापक वर्ग आहे, असेही टीचर्स आहे, असेही प्रायमरी शाळेचे गुरुजी आहे की ज्यांनी मुलांना घडवलेलं आहे. त्या 15 पैशाच्या पॉकेटवर मी तिथे गेलो आणि मी ठरवलेलं होतं, कारण की प्रत्येकाला आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलोय, कारण की मी गायक नाही, इन्स्ट्रुमेंट वाजवू शकत नाही, परंतु काही लोक बोलतात की आम्हाला हे काही वाजवता येत नाही. पण मी सांगतो की मला फक्त भाषण देता येते, पण भाषण देणाऱ्यापैकी जे संगीतात कार्य करतात त्या लोकांचं जास्त इफेक्टिव्ह होतं आहे, त्यापेक्षा आपलं कमी होतं आहे. परंतु बेंबीच्या देठापासून ओरडून जर सांगितलं, आत्मीयतेनं सांगितलं आहे, तर ते कितपत खरं होते ते येणाऱ्या काळाच्या नंतर माहीत होतं आहे. तर मी कॉलेजमध्ये असतानाच ठरवलं होतं की मला ठेकेदार व्हायचं आहे. आणि आपल्या सर्वांच्याच कोणी नाही कोणी आयडियल असते आणि त्याच्यामध्ये शरमही काही नाही, कारण की आपले जे महापुरुष आहे, जे आपले शिक्षक आहे ते आपले आयडियल असतात. परंतु प्रत्येक धर्माच्या प्रमाणे, प्रत्येक विचाराच्या प्रमाणे, प्रत्येक आचरणाच्या प्रमाणे कोणीतरी आयडियल पुरुष असतं. तर माझे जे आयडियल आहे, मी प्रामुख्याने जोराने ओरडून सांगतो, कोणत्याही स्टेजवरून सांगत असतो की माझे जे आयडियल होते ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. कारण की त्यांनी जे सांगितलं होतं की तुम्ही कोणत्या जातीमध्ये, कोणत्या धर्मामध्ये जन्माला यायचं तुमच्या हातामध्ये नाही आहे, परंतु तुम्ही ज्या जातीमध्ये, ज्या धर्मामध्ये तुम्ही जन्माला आलेले, त्या जातीचं, त्या गावाचं, त्या शाळेचं, त्या इन्स्टिट्यूटचं भलं करण्याचं काम, त्याला मदत करण्याचं काम तुमचं आहे. आणि स्वप्न इतके मोठे बघा आणि ते उघड्या डोळ्याने बघा, आणि ते जर तुम्ही साध्य करू शकत नसाल तर स्वतःला गोळी मारून घ्या. आणि मी ठरवलं होतं की मी 1500 रुपयाची म्हणजे पगारावर गेलो. मी ठरवलं होतं की मला ठेकेदार बनायचं आहे. ठेकेदार बनायला काही अनुभव पाहिजे आणि जमापुंजीही पाहिजे, अनुभवही पाहिजे. तर पहिल्यांदा मी सिडकोमध्ये काम केलं. 1च वर्ष मी सिडकोमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून काम केलं, नोकरी सोडून दिली.
त्याच्यानंतर माझे जे वर्गमित्र आहे, माझ्या बॅचमेट आहे, खान सर इथे बसलेले आहेत, वाट सर आहे, राणे आहेत, बरेच सारे मित्र आहेत आमचे 83च्या बॅचचे. ते वॉटर सप्लायमध्ये होते. मी सिडकोची गव्हर्नमेंटची नोकरी सोडून प्रायव्हेट सेक्टरमध्ये 2 वर्ष काम केलं आहे आणि त्याच्यानंतर मी प्रायव्हेट कामं करायला लागलो आहे आणि नो लिमिटची कंपनी स्थापन करून खूप मोठे मोठे काम केलेले आहेत. मी ते काम करत असताना मी इतक्या लोकांचे कामं केलेलं आहे की ही आपली जे इन्स्टिट्यूट आहे, तसेच मुंबईला दत्ता मेघे साहेबांचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन मी केलेलं आहे. पतंगरावजी कदमचं जे आहे भारती विद्यापीठ, त्या विद्यापीठांचं मी काम केलेलं आहे. DY पाटील इन्स्टिट्यूट खूप मोठी आहे, त्या विद्यापीठांचं काम केलेलं आहे. आणि मी प्रामुख्याने सांगायचं की आता जे अगोदर बंडवार सरांनी सांगितलेलं आहे की आपण कन्सल्टन्सी करायला आहे, त्या प्रक्रियेमध्ये मी भारती विद्यापीठसोबत असतो. मी टीचिंगमध्ये नव्हतो, कधीच नव्हतो. परंतु जे काही असं असतं की आम्ही जे व्यापारी वर्ग असतो की आम्ही बघत असतोय की हे 10 रुपये लावल्याच्या नंतर आपल्याला 15 रुपये कसे होत असेल, तर कन्सल्टन्सी शोधायचं, कुठल्या कंपनीमध्ये जायचं, त्यांना सांगायचं, त्यांची विचारपूस करायची आणि त्यांना त्या दारापर्यंत नेऊन द्यायचं आणि त्यांचं ते मेळ घडवून आणायचं. हे काम मी आताही आपल्या ह्या संस्थेसाठी करू शकतोय. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे की सांगत असतोय आणि सांगतोय की ज्या वेळेस आम्ही 83ला आलो, 82ला आलो, 2010ला आलो, 2015च्या बॅच आहे, काय आहे म्हणजे वयाच्या 35व्या वर्षापासून 65, 70, 75 वयाच्यापर्यंत आतापर्यंत इथले हे लोक बसलेले आहे. आणि त्यावेळेस ठणठण गोपाल होतो. आता आपले सर्व डबे भरलेले आहे. मी सरांना सांगतो, संस्थेच्या संचालकांनाही सांगतो की सर कधीही तुम्ही हाक द्या. कोणी म्हणत असतात की मी फुलाची पाकळी देत असतो. मी सांगतो माझा फुल आणि फुलाचा वाटा नसेल, माझा सिंहाचा वाटा असेल. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये सांगतो, धार्मिक क्षेत्रामध्ये सांगतो, सामाजिक क्षेत्रामध्ये कित्येक विद्यार्थ्यांना मी शिष्यवृत्ती देतो. म्हणजे ज्यांची फी भरायची असेल, कारण की माझ्यावर उपकार आहे. लोकविद्यालयाच्या VM देशमुख सरांचं जे प्राचार्य होतं त्यांनी माझी फी भरलेली आहे. इथल्या लिहितकर सरांनी माझी फी भरलेली आहे. तर असे जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांचं कुठं काही अडलेलं असेल तर इथल्या प्राध्यापक वर्गाने माझा नंबर घेऊन सांगावं की 50 पैकी 50 विद्यार्थ्याला नाही होईल, पण 5 विद्यार्थ्यांचा मी नक्कीच करेन. आणि मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो, मी जगभर फिरत असतो आणि जिथे कुठे द्यायचं असेल तिथे देत असतो. आणि देत असतोय म्हणजे हे काही मेहरबानीचे किंवा उपकार करत नाही, कारण की तुम्हाला इथल्याच समाजाने दिलेले आहे, इथल्याच इन्स्टिट्यूटने दिलेलं आहे, इथल्याच प्राध्यापकांनी दिलेलं आहे, इथल्याच गुरुजींनी दिलेलं आहे. तर मग त्याला जे काय म्हणतात, बाबासाहेब म्हणतात की पे बॅक सोसायटी. काय आपण धर्माच्या बद्दल बोलत नाही आहे, कोणत्या जातीच्या बद्दल बोलत नाही आहे. पे बॅक सोसायटी म्हणजे आपण पहिलं कर्तव्य काय आहे की खूप लोक बोलून गेलेले आहे की मी याच्यामुळे घडलेला, ह्या संस्थेमध्ये घडलेला आहो. तर ह्या संस्थेला तुम्ही काय देणार आहे जेव्हा केव्हा तुम्ही प्रोजेक्ट. थैंक यू सो मच. अफजल खान रिटायरमेंट के बाद में बोल रहे हैं मेरे सपनों की रानी कब आएगी तू. सोच लो ठाकुर. चला हाँ कि रामगढ़ वासियों ने उसके आदमियों को अनाज नहीं दिया तो बहुत खून खराबा हो सकता है. हाँ जो घर में बैठी है ना उसको मालूम पड़ जाए, फिर वो बताएगी रानी कैसे रहती है और सपनों में कैसे आती है. मैं आऊं कैसे, लुट गए होश तो फिर होश में आऊं कैसे, हटाऊं कैसे मैं निगाहें, आऊं कैसे मैं निगाहें. और गले 1980 बैच. बढ़िया, बहुत बढ़िया गाया सर. एक्चुअली मुझे एहसास हो रहा है कि पहले आपको गाने, अरे यार माहित नव्हता ना.
में दाग छुपाऊं कैसे लागा, चुनरी में दाग छुपाऊं कैसे लागा, चुनरी में दाग। कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जा। कोरी चुनरिया है माया जा। काबुल का घर ये दुनिया ससुराल, आ जाके बाबुल से नजरें मिलाऊं कैसे घर जाऊं कैसे लागा, चुनरी में दाग छुपाऊं कैसे लागा, चुनरी में दाग छुपाऊं कैसे लागा, चुनरी में दाग। dim tana na de tanu tana de re na di tana na de ta dum ta de re na di tana na de ta dum ta de re na dim tana na de re tana tum da da re dani dim tana na 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 dir dani 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 dim tana na de tana de re na di tana na de ta dum ta de re na। सप्त सुर 3 ग्राम बंसी बाजे रे सनी सनी नि धनि द प प म म ग म द ग म म ग रे सा दादा की चरण धरन धरत बाग परत नहीं परन। झांझर झन के जन नन 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 नदिर दी तनु नन नन तन तन नदिम तन नदि ता दुम तदेरे नदिम तन नदि ता दुम तदेरे नदिम तन नदि ता। dim tanana didi tanum tana dene nadi tanana didi ta tare nadi tanana didi ta dum ta dere nadi tanana didi ta dum ta dere nadi tanana didi ta didi ta didi ta। आजचा कार्यक्रम चांगला होण्यासाठी आभार मानतो आणि इथल्या संयोजकांचे सुद्धा आमच्या बॅचतर्फे खूप खूप आभार मानतो की आम्हा सर्वांना तुम्ही एकत्र आणून हा कार्यक्रम प्रस्तुत करण्याची संधी दिली। धन्यवाद।